मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठा निम्म्यावर आलाय आणि हा पाणीसाठा पुढील 6 महिने पुरेल। मात्र तापमान वाढल्यानं पाणीसाठा झपाट्याने कमी होतोय। पाण्याची मागणी उन्हाळ्यात वाढतेय, त्यामुळे हा पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरवावा लागणार आहे। मुंबईतील पालिकेकडून सुरू असलेल्या कचरामुक्त तास मोहीम राबवण्यात आली आहे आणि या मोहिमेअंतर्गत एका महिन्यात तब्बल 1300 टनांहून अधिक कचरा गोळा करण्यात आला आणि यासाठी पालिकेचे 36,000हून अधिक कर्मचारी तर कंत्राटांवरील 2,900 कर्मचारी काम करत आहेत। भायखळ्यातील प्रसिद्ध राणीची बाग महाशिवरात्रीनिमित्त पर्यटकांसाठी खुली राहणार आहे। राणीची बाग साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते। मात्र यावेळी 27 फेब्रुवारीला राणीची बाग बंद ठेवणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे। भिवंडी वाडा या 64 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते। धुळीमुळे वाहन चालकांना त्रास होतोय। रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा नवनिर्माण सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे। भिवंडीमधील डोहोळे गावातील एका शेतकऱ्यानं आपल्या 1.25 एकर शेतात विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड केली आहे। निवृत्ती गोरले यांना 3 महिन्यात 3.5 ते 4 लाखांचं उत्पन्न मिळणार आहे। कल्याण डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा येत्या गुरुवारी बंद असणार आहे। 27 फेब्रुवारीला पाणी पुरवठा 12 तास बंद राहणार आहे। महानगरपालिकेच्या क्षेत्रातील पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी विविध प्रकारची तांत्रिक कामं केली जाणार आहेत आणि त्यासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येईल। सांगलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीनं नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं। शहरातल्या स्टेशन चौकात महिलांनी हातात पोस्टर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली आहे आणि यावेळी आंदोलक महिलांनी नीलम गोऱ्हेंवर जोरदार टीकाही केली आहे। जळगावच्या यावल तालुक्यातील अठरावलमध्ये मुंजोबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। तब्बल महिनाभर चालणाऱ्या या यात्रोत्सवात मुंजोबांनी अग्निडाग घेण्याची ही प्रथा आहे। भाविकांनी अर्पण करण्यात आलेल्या वस्तू आपोआप पेट घेतात आणि त्याला मुंजोबांनी अग्निडाग घेतल्याचं बोललं जातं। संपूर्ण राज्यात शिवसेना युवा सेनेच्या वतीनं शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे। येवल्यातही युवा सेनेच्या वतीनं शिवकार्य सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आलं आणि यावेळी युवा सेनेच्या महाराष्ट्र पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप बी मध्ये आज साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये मुकाबला होणार आहे। रावळपिंडीत दुपारी मॅचला सुरुवात होईल। साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना आपल्या सलामीच्या मॅच जिंकलेल्या आहेत, त्यामुळे आजची मॅच जिंकून सेमीफायनलमधील स्थान भक्कम करण्याचा इरादा दोन्ही टीमचा असेल। सोलापुरात डॉल्बीच्या आवाजावरून वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतं। डॉल्बीच्या आवाजामुळे बहिरेपण आल्याची तक्रार एका व्यक्तीने सोलापुरातील सार्वजनिक मंडळाच्या विरोधात दिली, तर बहिरेपणाचा बनाव असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला। बदलापूरच्या रस्त्यांवरील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत आणि या रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्यानं या परिसरात रात्री काळोख पसरलेला असतो, त्यामुळे पथदिवे सुरू करण्याची मागणी स्थानिक करतायत, तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसतंय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा अर्ध्यावर आलाय। तलावांमधील पाणीसाठा 7,47,000 आलेला आहे। कडक उन्हामुळे पाण्याचं बाष्पीभवन आणि पाणी गळतीमुळे पाणीसाठा कमी झालाय, त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे। एमपीएससीच्या दिरंगाईचा राज्यसेवेच्या शेकडो उमेदवारांना फटका बसलाय। 3 महिन्यांपासून नियुक्ती प्रक्रिया रखडलेली आहे आणि त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होऊनही उमेदवारांच्या पदरी निराशा झाली आहे। एकाच परीक्षेसाठी अनेक दिवस वाट पाहावी लागत असल्यानं उमेदवारांची चिंता वाढली आहे। रायगड जिल्हा परिषदेतील अपहार प्रकरणाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते। पाणी पुरवठा विभागापाठोपाठ आता एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प योजनेतही 4 कोटी 12 लाखांचा अपहार झाल्याची बाब समोर आली आहे। रायगडच्या खालापुरातील 3 डान्स बारवर एलसीबीने छापा टाकलाय आणि यामुळे 32 बारबालांसह 40 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि या बारमध्ये बांगलादेशी आणि अल्पवयीन बारबाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। जालन्यातील नीलम थिएटरमध्ये दारू पिऊन आलेल्या तरुणांनी दगडफेक करून तोडफोड केली आहे। विनामूल्य चित्रपट पाहण्यासाठी थिएटर चालकांनी विरोध केल्याने या 6 ते 7 जणांनी धुडगूस घातला आणि या प्रकरणी या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। अकोल्यातील बाजार परिसरात आयकर विभागानं धाड टाकली आणि यावेळी पान मसाला सुपारी विक्रेत्यांच्या दुकानांवर आयकर विभागाने कारवाई केली। त्याचबरोबर जीएसटी आणि आयकर न भरणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे।
पुण्यातील कुख्यात गुंडा गजा मारणेला अटक करण्यात आलेली आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाला मारहाणी प्रकरणी गजा मारणेला अटक करण्यात आली. शिवजयंती मिरवणुकीदरम्यान गजा मारणेनं इंजिनियरला मारहाण केलेली होती आणि त्याच्यावर मकोकानुसार कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबर वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील 39 ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येते. रोज सायंकाळी 4 ते 6च्या दरम्यान ही कारवाई सुरू आहे. उल्हासनगरात अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत. उल्हासनगर महापालिकेकडून ही धडक कारवाई करण्यात येते. तसंच यापुढे अशा मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही संकेत देण्यात आले. भिवंडीत एका तरुणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी 48 तासातच या 5 नराधमांना ताब्यात घेतलंय. मुंबईत एसी लोकलमध्येही फुकट्या प्रवाशांचा शिरकाव वाढलाय. मध्य रेल्वेनं एसी लोकलमधील फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे आणि या मोहिमेअंतर्गत वर्षभरात 81,709 फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून 2,70,00,000 दंड वसूल करण्यात आले. आरटीई अंतर्गत मुंबईतील 1,148 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेत. उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेश शुक्रवारपर्यंत निश्चित करावे लागणार आहेत. तर निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. अकोल्यातील काजळेश्वरमध्ये मधमाशांनी महिलेवर हल्ला केल्यानं महिलेचा मृत्यू झालाय. त्याचबरोबर या हल्ल्यात 6 जण जखमी झालेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. सांगलीतील कुंडलमधील वन अकॅडमीमध्ये प्रशिक्षणार्थी 65 कर्मचाऱ्यांना विषबाधा झाली आहे. या सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. हे सर्व प्रशिक्षणार्थी अमरावती वन विभागाच्या चिखलदरा वन प्रशिक्षण केंद्रातील आहेत. ते कुंडलमधील अकॅडमीला भेट देण्यासाठी आलेले होते. सोलापुरातील हैदराबाद महामार्गावर आयशर टेम्पोला भीषण आग लागली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली आहे. आगीत टेम्पो जळून खाक झाला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुण्यातील वाघोलीमध्ये एका गोडाऊनला भीषण आग लागली आणि आगीमुळे संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालंय. कल्याणच्या गणेशनगरमधील एका घराला भीषण आग लागली. अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झालेलं होतं. आगीमुळे घरातील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोलापूर शहरातील चोरी करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला अटक झाली आहे. त्याच्याकडून तब्बल 4,46,000चा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरीचा प्रकार सोलापूर पोलिसांनी 24 तासात उघड केलेला आहे. बदलापूर रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी या संस्थेनं आदिवासी विद्यार्थिनींना सायकलींचं वाटप केलंय. आदिवासी विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी 4 ते 5 किलोमीटर प्रवास करावा लागतो आणि याचा विचार करून जुन्या सायकली दुरुस्त करून या विद्यार्थिनींना देण्यात आल्या. कल्याण डोंबिवली शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. गुरुवारी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल आणि त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं. अंबरनाथच्या शिलाहार कालीन शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक येत असतात आणि त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे 25 फेब्रुवारी सायंकाळपासून ते 27 फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे. तुरुंगात असलेल्या गरीब कैद्यांची आता सुटका केली जाणार आहे. गरीब कैद्यांचा जामीन केंद्र सरकार भरणार आहे. जामिनासाठी पैसे नसल्यानं हजारो कैदी तुरुंगातच आहेत. राज्यात लवकरच या योजनेची अंमलबजावणी केली जाईल. मुंबईच्या महालक्ष्मीमधील धोबी घाटाला पालिकेच्या खर्चानं पीएनजीची जोडणी दिली जाणार आहे. धोबी घाटात पाणी गरम करण्यासाठी लाकूड जाळून जाळ केला जातो आणि त्यामुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं हा निर्णय घेतलाय आणि या कामासाठी पालिका 24 कोटी खर्च करणार आहे. राज्यात एमआयडीसीत 3,000 पदं रिक्त आहेत. मनुष्यबळाअभावी औद्योगिक विकास रखडलाय. एकूण 5,603 पदांपैकी 3,000 पदं ही रिक्त आहेत. राज्य शासनानं एमआयडीसीमधील मनुष्यबळाचा सविस्तर आढावा घेतलाय आणि त्यामधून ही माहिती समोर आली आहे.
पंढरपुरातील चंद्रभागा नदीत स्नानासाठी आलेल्या 2 भाविकांचे प्राण कोळी बांधवांनी वाचवलेत आणि या भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते दोघेही बुडालेले होते। यावेळी होडी चालवणाऱ्या कोळी बांधवांनी त्यांचे प्राण वाचवलेत आणि या घटनेमुळे जीवरक्षक आणि स्पीडबोट ठेवण्याची मागणी कोळी बांधवांकडून करण्यात आली। चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकारातून छावा चित्रपटाच्या शोचं आयोजन करण्यात आलं आणि या चित्रपटाचा आनंद चंद्रपूरकरांनी घेतलाय। छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा म्हणजेच तत्वाचं आणि सत्वाचं प्रतीक असल्याची भावना यावेळी मुनगंटीवारांनी व्यक्त केली। सांगली जिल्ह्यातील शाळांमध्ये मुलांना नशाविरोधी प्रतिज्ञा आणि शिक्षकांकडून ड्रग्सचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन दिले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली आहे। राज्याच्या शिक्षण विभागाकडे तसा प्रस्ताव देखील मान्यतेसाठी पाठवल्याचं त्यांनी सांगितलं। साताऱ्यात शिवसेनेच्या वतीनं जिल्हा संपर्क अभियान राबवण्यात आलंय आणि या अभियानाची सांगता युवसेनेच्या संवाद मेळाव्यात झाली। यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। त्याचबरोबर धैर्यशील मानेंनी शिवसैनिकांना मार्गदर्शनही केले। बदलापुरातील दुकानांवर असलेल्या मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसैनिक आणि दुकानदारांमध्ये जोरदार वाद झालाय। याच मुद्द्यावरून मनसेनं दुकानदारांना 2 दिवसांचं अल्टिमेटम दिलाय। ज्या दुकानदारांनी अजूनही आपल्या पाट्या मराठीत केलेल्या नाहीत त्यांच्या विरोधात महिला मनसैनिक आक्रमक झाले।